लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। 2027च्या जनगणनेत आदिवासी समाजाला स्वतंत्र धर्मकोड मिळावा या मागणीसाठी नाशिकमध्ये राष्ट्रीय आदिवासी धर्म महासंमेलनाचं आयोजन करण्यात आलंय। यासाठी आज नाशिकमध्ये नियोजन बैठक पार पडली आहे। नाशिकच्या शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकी जाधव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली आहे। झारखंडहून आलेले प्रमुख मार्गदर्शक प्रेमशाही मुंडा आणि युवा प्रदेश अध्यक्ष इंजिनियर गणेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली या बैठकीत पुढील कार्यक्रमाची रूपरेषा निश्चित करण्यात आली आहे। विविध आदिवासी संघटना, संस्था, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। मेरा नाम हुआ प्रेम शाही मुंडा, राष्ट्रीय महासचिव अखिल भारतीय आदिवासी धर्म परिषद। 16 मई 2026 को नासिक में राष्ट्रीय आदिवासी धर्म महासम्मेलन को लेकर के महासम्मेलन होने वाला है। उसकी तैयारी बैठक में आज हम लोग बैठे और हम लोगों ने निर्णय लिया है, सभी समाज के लोग, कि ये जो धर्म के मामले पर है कि आदिवासियों का धर्म कोलम चाहिए। हिंदू का है, मुसलमान का है, ईसाई, जैन, बौद्ध, सबका धर्म कोलम है, लेकिन हम आदिवासियों का नहीं है। उसको जनगणना प्रपत्र में डालने के लिए, बाध्य करने के लिए आंदोलन के रूप में हम लोग सम्मेलन कर रहे हैं। और हम कहना चाहते हैं यहाँ की सरकार से कि राज्य की सरकार राजकीय संकल्प पारित करे और केंद्र को भेजे ताकि हमारे धर्म कोलम में लागू हो। और सहमति बनी है कि राज्य स्तरीय जो हमारा कमेटी बनेगी, हम लक्की भाई जाधव के नेतृत्व में, इनको एक स्मारक पत्र सौंपा जाएगा। सभी सामाजिक संगठन उसमें साइन करेंगे और यहाँ के मुख्यमंत्री को एक मांग पत्र सौंपेंगे। और दूसरी बात, जितने भी लोग आ रहे हैं, आज धर्म कोड के मसले के अभाव में जो है धार्मिक न्यास बोर्ड नहीं बना है, आरक्षण पर प्रहार है और जनसंख्या के आधार पर कमी होने से हमारा जो है ट्राइबल सब प्लान का बजट नहीं बन पाता है। तो सभी समाज के, खासकर महाराष्ट्र के अगुवाओं से, आदिवासी अगुवाओं से अपील करना चाहते हैं और विभिन्न प्रदेशों से अगुवा अपील करना चाहते हैं कि चट्टानी एकता के साथ आएं, क्योंकि आदिवासी महाकुंभ होगा, यहीं पर जो है मील का पत्थर साबित होगा। देशातील आदिवासी समाजाची स्वतंत्र धार्मिक आणि सांस्कृतिक ओळख असूनही जनगणनेत त्यांना स्वतंत्र धर्मकोड नसल्यानं त्यांची नोंद इतर धर्मांमध्ये केली जाते। त्यामुळे लोकसंख्येची अचूक माहिती, योजना आणि हक्कांवर परिणाम होत असल्याचं मत व्यक्त करण्यात आलंय। या पार्श्वभूमीवर 16 मे 2026 रोजी मुंबई नाका येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात राष्ट्रीय महासंमेलनाचं आयोजन करण्यात येणार आहे। आज आपण बघतोय आदिवासी हा निसर्ग पूजक आहे। आदिवासी संस्कृती वेगळी आहे, परंपरा वेगळी आहे, परंतु तरी आदिवासींचाच बळी दिला जातोय। आदिवासींच्या देवदेवतांवरती कब्जा केला, आदिवासींच्या जमिनीवरती कब्जा केला, आदिवासींच्या आरक्षणावरती कब्जा करण्याचा कटकारसन चालू आहे, आदिवासींचं अस्तित्व धोक्यात येण्याचं कटकारसन चालू आहे। येणाऱ्या 2027च्या जनगणनेमध्ये आदिवासींचा स्वतंत्र धर्मकोड असावा यासाठी पूर्ण देशभर आम्ही जनजागृती करतोय। येणाऱ्या 16 मे 2026 ला कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह राष्ट्रीय स्वतंत्र आदिवासी धर्मकोड महासंमेलन आणि आदिवासी सांस्कृतिक युवा महोत्सवाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे। त्या माध्यमातून आदिवासी बांधवांना आव्हान करण्यात येणार आहे की होणाऱ्या जनगणनेमध्ये आपला धर्म आदिवासीला यावा। त्या माध्यमातून आदिवासींची ताकद, आदिवासींची ओळख एक जिवंत राहील। आणि आदिवासी हिंदू धर्मामध्ये वाटला गेला आहे, आदिवासी ख्रिश्चन धर्मामध्ये वाटला गेला आहे, आदिवासी मुस्लिम धर्मामध्ये वाटला गेला आहे। त्या संस्कृतीचं पालन करतो, म्हणजे आदिवासींनी हिंदू, मुस्लिम, ईसाई, शीख या धर्माचे संस्कृतीचं पालन केलं मग आदिवासींचं परिवर्तन होत नाही। आणि दुसऱ्या संस्कृतीचे लोक आदिवासी संस्कृतीचं पालन करू शकत नाही। परंतु काही लोक राजकीय स्टंटबाजीच्या माध्यमातून डिलिस्टिंगचा प्रोग्राम आणलाय की आदिवासींनी धर्म परिवर्तन केलंय, त्यांचं आरक्षण बंद करा, असं आज राजकारणाच्या माध्यमातून षडयंत्र सुरू आहे। पण आदिवासींनी धर्म परिवर्तन केलंच नाही। त्यामुळे
आम्हाला हिंदू संस्कृती नको, ख्रिश्चन संस्कृती नको, मुस्लिम संस्कृती नको. आमची जी ह्या देशाची संस्कृती, आम्ही या देशाचे मूळ मालक आहे आदिवासी, तीच संस्कृती आम्हाला आमची जपायची. आम्हाला आमची संस्कृती महत्वाची. त्यामुळे येणाऱ्या जनगणनेमध्ये आदिवासींचा धर्मकोड मिळावा या मागणीसाठी आम्ही देशभर आंदोलन उभं केलंय. हे आंदोलन दिनांक 16 तारखेला नाशिकमध्ये होणार आहे आणि देशातून बुद्धिजीवी लोक त्या नाशिकमध्ये येणार आहेत आणि धर्मकोडची मागणी करणार आहेत. या महासंमेलनाच्या माध्यमातून आदिवासी धर्मकोडच्या मागणीला अधिक बळ देत देशभरातील आदिवासी बांधवांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचं आयोजकांनी स्पष्ट केलंय. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.